रामकृष्ण हरी. आज गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज यालाच आषाढ शुद्ध पौर्णिमाही म्हणतात, व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. ज्या व्यास मुनींनी महाभारत, पुराण यांचं लिखाण केलं, अशा या महान गुरूंचा जयंती दिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. तसं पाहायला गेलं तर बौद्ध धर्मीयासुद्धा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. गौतम बुद्धांनी याच दिवशी आपल्या शिष्यांना उपदेश केला, म्हणून आजचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. तसंच भगवान शंकराने 7 ऋषींना जे दिव्य ज्ञान दिलं, तो हाच दिवस म्हणूनही गुरुपौर्णिमा हा साजरा केला जातो. तसं आपल्या धर्मामध्ये आई, वडील आणि गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई हा प्रथम गुरु, त्यानंतर वडील आणि आपल्याला जे ज्ञान देतात, दिव्य दृष्टी देतात, ते आपले गुरु. हेच आपल्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत असं म्हटलं जातं. म्हणून आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्यामध्ये जे गुरुतत्व असतं, या गुरुपौर्णिमे दिवशी आपण आपल्या गुरूंची आठवण काढून आपल्या गुरूंचे उपकार, गुरूंनी दिलेलं ज्ञान याचं चिंतन मनन करण्याचा हा दिवस आहे. संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून गुरुविषयी म्हणतात, जैसे मेदिनीचे धैर्य थोर, उत्पत्ती प्रलय होय अनाचार, परी कोणाने दीच प्रत्युत्तर, तदज्ञाय असे सद्गुरू. मग सद्गुरू असताच तरी कसे, हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात, जैसे मेदिनीचे धैर्य थोर. मेदिनी म्हणजे पृथ्वी. पृथ्वी ही सहनशील आहे, आपल्यावर तिचे अनंत उपकार आहे. तिचं धैर्य, धाडस हे खूप मोठं आहे. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, फळं, पिकं हे पर्यावरण देणारी ही आपली पृथ्वी आहे, म्हणून ती थोर आहे. या ठिकाणी वारा, भूकंप असे अनेक प्रलय येतात आणि तसेच निघून जातात, परंतु ती मात्र स्थिर राहते, कोणालाही प्रत्युत्तर करत नाही. इथं अराजकता होते, गोंधळ, युद्ध, महापूर, वादळ अशा अनेक घटना या ठिकाणी घडत असतात, परंतु पृथ्वी आपलं काम करत असते देण्याचं. तसेच हे सद्गुरू असतात, संत असतात, आपले गुरु. असाच त्यांच्याकडे दातृभाव, मातृभाव, दयाळू, कृपाळू हे गुरु असतात. पुढे संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात, निर्विकारपणे तो सद्गुरू, हृदयी निर्मळ दर्पणाकारू, अष्टही अंगे जैसी साखरू, गोडत्वपणे असे. आणि ही गुरु हे निर्विकार असतात. त्यांच्यामध्ये कसलाही अहंकार नसतो, कसलाही विकार नसतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे विकार त्यांच्याजवळ नसतात. त्यांचा जन्म समाजासाठी असतो. जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देहकष्टविती, परोपकारे अशा प्रकारे हे गुरूंचं कार्य असतं. मग ते निर्मळ असतात, पवित्र असतात. दया, क्षमा, शांती त्यांच्या ठिकाणी वास करते. असे हे गुरु आपल्याला ज्ञानदानाचं कार्य करतात. आपल्यामध्ये असलेले कर्मकांड, अंधश्रद्धा, ज्या वाईट रूढी, परंपरा या काढून टाकण्याचं काम हे आपल्याला गुरु शिकवतात.
आपल्याकडून करून घेतात. जसं प्रत्येक एखाद्या दगडामध्ये एखादी शीळ असते, त्यात मूर्ती असते, परंतु ती शिल्पकाराला, कलाकाराला, घडविणाराला समजतं आणि तो त्या दगडामधील नको तो भाग काढून टाकतो आणि नको तो भाग काढून टाकला की राहते ती सुंदर मूर्ती. तसं प्रत्येकाचं जीवन असं सुंदर आहे, चांगलं आहे, परंतु जे नको तो भाग काढण्याचं काम हे गुरु करत असतात आणि आपल्याला चांगलं करण्याचं, आपल्यामध्ये सकारात्मक विचार, भक्तिभाव जागृत ठेवण्याचं काम हे गुरु करत असतात. आणि असे हे गुरु अष्टही अंगे जैसी साखरू, आणि मग साखर जशी गोड असते तसेच हे सद्गुरू गोड असतात. त्यांच्यामध्ये गोडवा असतो, सगळ्यांशी ते गोड बोलतात, गोड वागतात, त्यांच्यामध्ये नम्रता असते, संयम असतो. आणि जे अष्ट अंग सांगितले असतात की यम, आपण जे म्हणतो यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, जे अष्टांग योग सांगितलेला आहे, असा अष्टांग योग गुरूंच्या ठायी असतो. म्हणून त्यांचं जीवन गोड झालेलं असतं. असा गोडवा हे गुरु आपल्याला देत असतात. खरोखर गुरुची महती खूप आहे. आपल्या जीवनात लहानपणापासून आत्तापर्यंत अनेक गुरु भेटलेले असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातले गुरु असतात. जे उद्योग करतात ते उद्योगातले, शाळेत शिकवणारे गुरु, कोणाच्या राजकारणातील गुरु, असे हे वेगवेगळे गुरु आपल्याला ज्ञानदानाचं काम करतात आणि आपल्याला घडवितात. तसं तर दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले आणि ते त्यांच्याकडून शिकत होते. काही गोष्टीचा त्याग करायचा असेल तर तेही ते शिकले. कोणाकडून कोणती गोष्ट घ्यायची आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या हे सुद्धा ते या 24 गुरूंकडून शिकले. आणि मग असं म्हटलं जातं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. कारण भगवंताकडे नेण्याचं काम, आपल्याला आनंद, मोक्षप्राप्ती देण्याचं काम हे गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून घडते. म्हणून गुरु आपल्याला ज्ञान देतात, नाममंत्र देतात आणि आपल्याला अभयदान देतात. तसे दानाचे वेगळे प्रकार असतात. रक्तदान, वस्त्रदान, मतदान, नामदान, ज्ञानदान, असे अनेक दान आहेत. अन्नदान आहे. मग असे जे दान आहेत, परंतु गुरु पुढचं दान देतात ते असतं अभयदान. म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सांगणारे आपले गुरु असतात. मग जर गुरूंचं कार्य एवढं महान आहे, गुरु आपल्यासाठी एवढा त्याग करतात, तर आपणही गुरुप्रती आदर राखला पाहिजे. गुरूंविषयी आपल्या मनात एक सद्भावना असली पाहिजे. आणि आपल्याला जे घडवणारे गुरु आहेत, ज्यांनी आपला अंधकार हटवून आपल्यामध्ये प्रकाश जागृत केला, आपल्यामध्ये एक अनाहत नाद उत्पन्न झाला, आपली भीती, भय नाहीसं केलं, अशा या गुरूंच्या स्मरणात राहूया, चिंतनात राहूया आणि गुरुभक्तीत राहूया. खरोखर आज आपण भाग्यवान आहोत की आपल्याला प्रत्येकाला गुरु लाभलेला असतो. तो आई असेल, वडील, बहीण, भाऊ, कुणीही कुणाचा गुरु होऊ शकतो. जो जो शिकवतो तो गुरुच असतो. म्हणून अशा या सगळ्यांना आपण वंदन करूया आणि गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण.